यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या इच्छुक महिला कार्यकर्त्या नाराज आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक महिला कार्यकर्त्या नाराज आहेत। या महिला कार्यकर्त्या शिवसेना प्रचार कार्यालयात दाखल झाल्या आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय नेमकं घडतंय शिवसेनेत? हिमाली, ह्या सगळ्या महिला आहेत नाराज झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्या डोळ्यात अश्रू आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत शिवसेनेकडून जी यादी उमेदवारांची जाहीर केली जाणार आहे त्यात आपलं उमेदवारी जी आहे तर कापली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। काय ताई तुमचं म्हणणं आहे, कशासाठी तुम्ही इथे येऊन धडकले? आमच्या शारदाताई गुले महानगर प्रमुख आहे, 25 वर्षापासून काम करताय। त्यांना पक्षाचं तिकीट पाहिजे आणि आम्हाला तो न्याय मिळवून दिला पाहिजे आमदार साहेबांनी। या सगळ्या महिला तुम्ही आता इथेच थांबणार की काय? नो, आम्ही इथंच थांबणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्ही तोपर्यंत इथंच थांबणार आहे। आम्हाला त्यांनी खोटं आश्वासन देऊन पण आम्ही त्यांच्या शब्दावर मान ठेवून आम्ही घरी गेलो, पण आम्ही आज जाणार नाही। जोपर्यंत आमच्या ताईचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या सगळ्या महिला आहे ज्यांची उमेदवारी कपली ते आपल्या सोबत आहे। ताई, काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं पडलं, मला पक्षाने आतापर्यंत 100% उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं आणि काल सुद्धा माझ्या महिला आघाडीला आश्वासन दिलं व इथं जल्लोष साजरा करण्यात आला पेढे भरून सनी। आणि आजच्या घडीला मला सांगण्यात आलं का तुमची उमेदवारी कॅन्सल आहे। तर जर माझं म्हणणं आहे, माझ्या लाडक्या बहिणीला जर माझ्यासारख्या सक्षम महिलाला जर न्याय देऊ शकत नाही तर तुम्हीच ठरवा बाकीच्या महिलांना कसा न्याय भेटणार। आता काय भूमिका असणार आहे तुमची? मी वरिष्ठांना सगळ्यांना 1 घंट्याची वेळ दिलेली का मला जर 1 घंट्यामध्ये तुम्ही न्याय नाही दिला तर पुढची भूमिका मी इथं काय करणार ते मी सुद्धा सांगू शकत। इथं थांबून राहणार? इथंच थांबून राहणार आहे मी। न्याय इथं म्हणजे मला न्याय दिल्याशिवाय मी इथून प्रचार कार्यालय सोडणार नाही, कारण की जर लाडक्या बहिणीलाच न्याय नाही तर सामान्य जनतेचा तर प्रश्नच नाही। नक्कीच हेमाली, आपण बघतो की या सगळ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत, घोषणाबाजी केली जाते, प्रचार कार्यालयात सगळ्या महिला पोहोचलेल्या आहेत। उमेदवारी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इकडून उठणार नाही। त्यामुळे नाराजी अजून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही, मात्र त्यापूर्वीच नाराजी नाट्य आता आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। शिवसेना पक्ष कार्यालयात त्या महिला जमा झालेल्या आहेत। नक्कीच नाराजी नाट्य प्रत्येक पक्षांमध्ये दिसतंय आणि आता हेच शिवसेनेतलं हे ताजं उदाहरण। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।